नमस्कार मंडळी. रघु काका, अतुल आणि सतीश रेखे यांच्याकडून काही ॲडिशनल माहिती मिळाली होती, ती सांगितलेली तुम्हाला आवडेल असं वाटतं. आता पाठवलेले जे फोटो आणि व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये शिवमंदिराचा परिसर, दगडी बांधकाम हे आहे. शिवाय महान संत बाबा महाराज आर्वीकर यांची समाधी आणि त्यांची प्रतिमा यांची पण इथं हे पण दिलेले आहेत. मला या सोलापूरकर मंडळींच्याकडनं असं कळलं की बाबा महाराजांच्या सोबत अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा संवाद या परिसरात विशिष्ट ठिकाणी, जिथे एक स्वामी समर्थांनी स्थापन केलेल्या पादुका आहेत असं वर्णन केलं जातं, त्या परिसरात त्यांचं संभाषण चाले अशी एक माहिती कळली. आणि त्याचबरोबर समाधी मंदिराच्या शेजारी एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये बाबा महाराज पूर्वी प्रवचन करत असत आणि त्या प्रवचनाची गोष्ट, त्यातली एक संस्मरणीय कथा आपले सद्गुरू स्वामी माधवानंद यांनी इथं या परिसराला, माचमूडला जेव्हा भेट दिली होती आणि त्यांचं इथं प्रवचन झालं होतं, त्या दरम्यान दिलेच सोलापूरकर साधकांच्याकडनं कळलं. ती कथा अशी आहे की बाबा महाराज रामचरित्र सांगत असत. तर ते सांगत असताना त्यांच्या शेजारी एक रिकामी खुर्ची असे. एकदा असं झालं की सर्व श्रोते येऊन बसले होते. महाराजांच्या प्रवचनाची सुरुवात होण्याची आतुरतेने वाट बघत होते. महाराज मात्र इकडे तिकडे स्वस्त बघत बसले होते आणि अधूनमधून ते खुर्चीकडे लक्ष देत होते. काही मिनिटांनंतर जणू काही कुणी एखादी व्यक्ती तिथं आली आहे आणि तिथं त्या खुर्चीवर स्थानापन्न झाली आहे असं श्रोत्यांना लक्षात आलं. प्रवचन संपल्यानंतर श्रोत्यांनी सद्गुरू बाबा महाराजांना या संदर्भात छेडलं. तेव्हा सद्गुरू बाबा महाराज म्हणाले की जिथं जिथं रामकथा होते तिथं तिथं हनुमंत, रामदास हे नेहमी उपस्थित असतात. त्याप्रमाणे आपल्या रामकथेमध्ये तेही नेहमी उपस्थित असतात. आज ते अजूनही स्थानापन्न झालेले नव्हते, म्हणून रामकथा सुरुवात करायला मला काही काळ लागला. त्यांच्या आगमनानंतर कथा सुरू झाली. अशा प्रकारची कथा वगैरे हे सगळं आपले स्वामी, त्यांना कुठल्या ग्रंथातून हे संदर्भ सापडत असत आणि ते कुठून या सगळ्या माहित्या डिग आउट करत असत ते त्यांनाच माहिती. पण आपल्या दृष्टीनं या तीर्थक्षेत्राच्या संदर्भात, बाबा महाराजांच्या संदर्भामध्ये आणि लताताई सद्भक्त स्वर्णलता पिशीकर यांच्या इथल्या मौन साधनेच्या 1 वर्षाच्या वास्तव्या संदर्भामध्ये काही सुंदर आठवणी मला रघु काका आणि या अतुल सतीश यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे खूप मजा आली. धन्यवाद. तुम्हालाही आवडतील अशी अपेक्षा आहे. हरिओम.
श्री क्षेत्र माचणूर, भीमा चंद्रभागा नदी ही या बाजूने पंढरपूरकडून येते. या तीर्थक्षेत्रात एक शिवमंदिर आहे आणि शिवमंदिर हे या नदीच्या काठी आहे. आणि हा प्रवाह असाच पुढे जातो. इथं पाणी कायमस्वरूपी असावं या दृष्टीनं बहुतेक इथे पुढे हा बांध बांधलेला आहे. अडवलेले पाणी. खूप शांत सुंदर परिसर आहे. याच भागामध्ये काही वर्षापूर्वी आपल्या थोर गुरु भगिनी डॉक्टर सुवर्णलता भिशीकर ही जिथं झाडे दिसतात त्याच्या मागच्या बाजूला बाबा महाराज आर्वीकर यांच्या समाधी मंदिराच्या जवळ एक वर्षभर मौन साधनेसाठी थांबल्या होत्या, असं ही सोलापूरकर मंडळी म्हणजे जोशी, रघु काका, अतुल जोशी, रघु काका आणि सतीश रेगे हे जे त्यांच्याकडे नेहमी येत असत ते लताताईंच्या मौन साधनेच्या काळातले त्यांच्याशी संपर्क साधणारे केवळ 2-3च साधक मंडळी होते. त्यांच्याबरोबर आज इथं या महान तीर्थक्षेत्रात येण्याचा योग आला आहे. बाबा महाराजांचं नाव तसं पाहिलं तर साधारणपणे 1971 पासून माझ्या परिचयाचं आहे. तेव्हा बाबा महाराज यांनी लिहिलेला एक अपूर्व ग्रंथ दिव्यामृतधारा नावाचा हा माझ्या पाहण्यात शनिपाराच्या देसाई बंधू यांच्या दुकानामध्ये प्रथम आला. त्याचा अभ्यास करण्याचा योग कधी आला नाही, पण त्याच्याबद्दल आश्चर्यमिश्रित कुतूहल मात्र कायमस्वरूपी राहिला. बाबा महाराज स्वामी स्वरूपानंदांना प्रत्यक्ष भेटलेले होते आणि ते असं म्हणत असत की माझं सात्विक रूप पाहायचं असेल तर आपण पावसला स्वामी स्वरूपानंदांच्याकडे जा. असा ह्या माझ्या सद्गुरूंच्या आठवणीशी निगडीत असलेला हा एक परिसर, तीर्थक्षेत्र आणि अत्यंत चांगली तपोभूमी आहे असं प्रथमदर्शनी इथं जाणवतं. इथं यायचं भाग्य मिळालं. अनेक वर्षांची मनातील इच्छा आज पूर्ण झाली असं वाटत आहे. हरि ओम. या
हा सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आहे. संपूर्ण बांधकाम अप्रतिम दगडी आणि खणखणीत बांधकाम आहे. राहण्याची सोय पूर्वीच्या काळात ज्याप्रमाणे असायची त्याप्रमाणे खूप ओवऱ्या बांधलेल्या आहेत.